बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला षटबॉलर बाउंड्री पे भीड़ का शोर है बढ़ा, बल्लेबाज रुकने का नाम ही नहीं ले रहा। परत एक वेळा तांबडा पांढरा झणझणीत जेल महत्वपूर्ण असेल। वाह व्हाट अ कॅच, हे मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। खतरनाक बॅटिंग केली चाहत खारी जरीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये धुमाल मैदानामध्ये उतरतोय। दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षी सर्वाधिक अर्धशतक ठोकणार 70 ची फॅक्टरी आहे त्या बाजूने कोण गावाच्या दिशेने हे बारे वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी माझ्याबरोबर सांगतोय पहिला बॉल, पहिलाच बॉल पायावर होता, फाईन लेगला ग्लान्स केलाय, फिल्डर आहे, एक सिंगल इथे मिळताना दिसते, खातं उघडलंय ऋतिक पाटीलचं। अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळेला लेग ग्लान्स मौलिक स्वतः इथे उपस्थित झालेला आहे। रवी शेठ गरत यांच्या अतिशय जवळचं व्यक्तिमत्व। उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला षटकार धमाका ओमी केनीच्या बॅट मधून 8 धावा फलकावर लागल्यात। ऋतिक पाटील सध्या स्ट्रायकर एंडला, एका धावेने त्याचंही खातं उघडलंय। विजय पावलेच्या विरुद्ध एक चांगला ड्राईव्ह इथे गॅप मध्ये चाललाय। हो काय वापर केलाय मनगटाचा, मनगट उत्तम शॉट, मनगटात आहे जोर, मारलाय कडक फोन। पारितोषिक घेतल्यानंतर धावसंख्या 19, 19 धावा विदाउट लॉस। 5 बॉलचा केस संपलाय, पॉवर प्ले सुरू आहे। शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑनला, फिल्डर धावत येतात, परत एक वेळा एक धाव कंप्लीट केली जाईल। 2 ओव्हरचा केस संपला, पॉवर प्ले संपलाय। पॉवर प्ले मध्ये मौलिक 11 चेंज जित मात्रे साहेब उद्योजक रणजित शेठ आपलंही सहर्ष स्वागत। फिल्टॉस बॉल यावेळेला उडवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, स्क्वेअर लेगला चपराक मारले, चाबुक शॉट आला सिक्सर। वाह काय फटका खेळलाय, लो फुल टॉस बॉल होता यावेळेला चा स्टँड पहिल्या विकेटसाठी याच्या अगोदर दिला या टीमने आणि त्याच्यामुळे या खेळाडूंवर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत, परंतु व्हावी या सगळ्या गोष्टींची दखल घेतली जाते, छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन केलं जातं। हो कडक ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह आणि तेवढीच चांगली फिल्डिंग। जगत सरकार, ओहो सरकार आज चाललंय सरकार आणि इकडे ऋतिक पाटीलचं पडलंय सरकार। ऋतिक आउट, जगत सरकारचा थ्रो आपल्याला पाहायला मिळते आणि काहीतरी शिकण्यासारखं असतं कुणाल दत्ते सर ते ग्रामीण खेळाडूंना आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं। फिल्डिंगचा दर्जा आउटस्टँडिंग। ओयूटी आउट, बॅटर आउट आहे आणि हा निर्णय आता इथे आलेला आहे। फलंदाज बाद घोषित करण्यात आलाय। अंपायर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू होता। मी केनीवर रनआउट, रनआउटच्या स्वरूपात मोठा धक्का बसलाय, सेट बॅटर आउट झालाय ऋतिक। कॅप्टन बॉलिंग करतोय, बॅक टू द बॉलर, प्रयत्न ब्लाइंडर, दॅट वॉज ब्लाइंडर। काय झेल टिपलाय हा ब्लाइंडर नाही, हा बवंड पाहायला मिळतोय। हो नक्कीच बॅक टू द बॉलर खेळला, फटका होता आणि त्याच्यानंतर पाना एक हात आणि त्याच्यानंतर जसा बॉल उडला त्यानंतर दोन्ही हाताने हा झेल टिपला आणि अप्रतिम दर्जेदार झेल। स्पेक्टेक्युलर कॅच बाय करण। शॉट थर्ड मानला मयूर मर्दे, मॅग्निफिसंट फिल्डिंग। करण उलटा स्विच, पॉइंटला कोणीच नाहीये, बॉल चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर। पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट। फुलर लेनचा बॉल होता, मागे चाललाय, फिल्डर आहे, रनआउट चान्स। काय करतात वडवलीकर इथे, आवश्यकता सगळ्या गोष्टी या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, या सगळ्यात मोठा प्रभाव टाकत असतात जगावर। त्यामुळे जेही कराल ते चांगलं करा, चांगलं करण्याचा प्रयत्न करा। बॉल हवेत एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट, प्रिन्स ऑफ भिवंडी आलाय आणि हा येतोय सिक्सर। महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसरं षटक जे हाताळलं ते मात्र दबावाखाली न जुमानता चांगलं षटक हाताळलं होतं, दबाव वाढवला होता प्रतिस्पर्धी संघावर। 49 आलेले आहेत, परंतु त्याचा एंड आता बदललाय, तो कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आलाय। हो पायातला बॉल होता आणि पायातला बॉल फर्निचर डिस्ट्रॉय करून गेलाय, यष्टा उद्ध्वस्त, फलंदाज बाद। सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये राऊंड द विकेटने आले, पुन्हा एकदा तोच बॉल, मात्र हा विशाल पाटीलला जबरदस्त टोक क्रशिंग यॉर्कर। आता मात्र चुकीचा फटका, या सर गोष्टीची चर्चा करत होता, आवश्यकता नाहीये,
हा एक बॉल खेळून काढायचा होता हे सांगत होते डगआउट मधून त्याचे समर्थक. पण शुभम कोणत्याही सिच्युएशन मध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला बाळगतात, परंतु काय बॉलिंग केली प्रीतम बारी, करण अंबिरे, विजय पावले. आयुष उचललाय बॉलला, उचललाय भरपूर उंच 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 बॉल सीमा पार. वा 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 सिक्सर. म्हणूनच मी उल्लेख होईल. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शुभम पाटील एक सिक्सर मारलाय. परत एक वेळा तयार. ओ परत उंच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कशाला पळतोयस दूर. बॅटने 72 धावा, 5 फलंदाज बाद. परत परत एक वेळा तांबडा पांढरा झणझणीत मारलाय षटकार खणखणीत करत एक बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळाली. कैलास वसे, अमोल पाटील स्मृती चषक, विठ्ठल वय. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल यावेळेला पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. पंचांनी मात्र यावेळेला अपील फिटावून लावली. कदाचित जगत सरकार विवेक शेलारला हेच सांगतायत. स्वागत. 36 बॉल आणि 77 रन ऋतिक पाटील. यावेळेला सुपर टायमिंग, परंतु मात्र हा झेल महत्वपूर्ण असेल. वा वॉट अ कॅच. हे मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश पाटील, टाळ्यांचा कडकडाट, अनबिलिव्हेबल. पुरस्कार असेल. यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. सुंदर फिल्डिंगचं दर्शन जरूर दिलं होतं, परंतु त्याला बीट करत बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. खणखण चांगला फटका. यावेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर दूर आहे, त्याला बीट केलंय. वा वा काय जबरदस्त फटकेबाजी निखिल. कॉलिंग एक्सप्रेस. चांगला बॉल. यावेळेला मात्र एक्सप्रेसने केली दांडी गुल. निखिल अक्रेस सारखा मात्र मॅच लांब जरी गेली तर जिंकण्याची क्षमता धाकटी डहाणूमध्ये आहे. त्याच्यामुळे तोही संघ बलाढ्य आहे. विकेट गेल्यात खऱ्या, परंतु कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो. परंतु वडवलीने दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. विनीत अंबिरेचा हा फटका. यावेळेला सॉफ्ट डिसमिसल. लगातार आपण पाहताय जबरदस्त हा झेल टिपला गेलाय. कल्पेश पाटील. 55 असताना मात्र या टीमने मॅच जिंकली होती. या वेळेला टक्कन आवाज जरूर आलाय, परंतु सॉफ्ट डिसमिसल होईल का. मात्र सेकंड ट्राय अटेम्प्टला मयूर मर्देच्या खेळीला सुद्धा पूर्ण विराम. सेलिब्रेशन पहा. इकडे बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. गरज आहे रनची, कशाही येऊ देत. मिळतोय पहा बॉल काय डिलिव्हर्ड केला. हलकीशी बॅटची एज घेत माती दर्जाची स्पर्धा आहे. संपूर्ण भारतभर मात्र एका स्पर्धेचं नाव सध्या ग्रामीण धमाका बिग बॅश. प्रत्येकाच्या मुखावरती, ओठांवरती. या वेळेला फुलटॉस बॉल होता. बरोबर एलिव्हेशन मिळालं नव्हतं. एक नंतर मिळाली. काय जीवाची आकांक्षा सुरू आहे सध्या. मात्र या वेळेला रनआउटची संधी आहे. ओ माय गॉड, इथे कॉलिंग चुकीचं झालं. स्वतःवर निराश, हताश विजय पावले बॅक टू द प्रायव्हेट वाजत असताना यावेळेला लो फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलंय. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावन करता कडक शॉट. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. सुपर टायमिंग, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वॉट अ शॉट. क्लास, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका. लय भारी. प्रीतम बारी. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आशा पल्लवीत राहतील की मावळल्या जातील. आणि यावेळेला अप्रतिम झेल टिपला गेलाय. वॉट अ कॅच. चांगला बॉल, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. जिकडे फटाके आहेत, फायर शो होतोय, तिकडनं थोडस बाजूला बॉल. यावेळेला मोठा प्रहार जरूर आलाय, परंतु इथे आपण पाहतायत मोठ्या फरकाने मात्र पराभव स्वीकारावा लागलाय. आणि फायनलचं तिकीट गाठलंय. Yes. 11 चेंज द गेम. वडवली बी. कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्यांदाच या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या फायनल मध्ये पाहायला मिळतोय. सुपर 8 2 वेळा मात्र त्यांना अडचणीत अंतरा पाहायला मिळाली, परंतु